नमस्कार मित्रांनो, मी महेश पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, काही दिवसावरच विधानसभा निवडणूक येऊ घातलेली आहे आणि आपल्याला जर या निवडणुकीमध्ये मतदान करायचं असेल, मतदानाचा हक्क बजवायचा असेल, तर आपलं नाव मतदार यादीमध्ये असणं आवश्यक आहे आणि आपल्याकडे मतदान कार्ड, वोटर कार्ड असणे आवश्यक आहे. आता जर तुमच्याकडे हे इलेक्शन कार्ड उपलब्ध नसेल, तर हे इलेक्शन कार्ड आपण आता अगदी 2 मिनिटामध्ये तेही फ्री आपल्या मोबाईलवर डाउनलोड करणार आहोत. याच संदर्भामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच लेटेस्ट आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन जॉईन करून ठेवा. कारण येणारी नवीन अपडेट्स, अशाच पद्धतीची नवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम मिळत राहील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवर यायचं आहे आणि इथे आल्यानंतर टाईप करायचं आहे NVSP. इथे तुम्ही पाहू शकता, बघा अशा पद्धतीने इथे NVSP टाईप केलेलं आहे. टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची वेबसाईट, फर्स्ट वेबसाईट आहे बघा. इथे बघा तुम्ही पाहू शकता voter.eci.gov.in ही वेबसाईट तुम्हाला इथे ओपन झालेली दिसेल. या वेबसाईटला इथे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन ओपन होईल. इथे स्क्रीन ओपन झाल्यानंतर भरपूर असे ऑप्शन तुम्हाला दिसतील. तर इथे आल्यानंतर आपल्याला खालीच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे. इथे खालच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता डाउनलोड ई-इपिक नावाचं पर्याय आहे. त्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल. इथे आपण प्रथम लॉग इन करत असलो तर आपल्याला या ऑप्शनला साइन अपला क्लिक करायचं आहे. इथे आता तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. इथे ईमेल ID ऑप्शनल आहे, तुम्ही इथे नाही केला तरी चालेल. आणि त्यानंतर हा जो कॅप्चा दिसतो, हा कॅप्चा इथे भरायचा आहे. इथे भरून त्यानंतर कंटिन्यूला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू क्लिक केल्यानंतर इथे प्रथम नाव टाकायचं आहे, लास्ट नेम, पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे. त्यानंतर रिक्वेस्ट OTPला क्लिक करायचं आहे. आता इथे आपला पासवर्ड हा तयार होऊन आपल्याला परत बॅक यायचं आहे. आपण आत्ता मोबाईल क्रमांक टाकलेला आहे आणि पासवर्ड एंटर केलेला आहे, तो इथे आपल्याला एंटर करायचा आहे. आणि हा जो कॅप्चा दिसतो तो कॅप्चा इथे आपल्याला भरायचा आहे. त्यानंतर रिक्वेस्ट OTPला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या फोनवर एक OTP येईल, तो OTP आपल्याला इथे व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर लॉग इन, व्हेरीफाय अँड लॉग इनला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे आता आपण लॉग इन होऊ. लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन तुम्हाला दिसेल. इथे आपल्याला आल्यानंतर खालच्या बाजूला परत इथे स्क्रोल करायचं आहे आणि त्यानंतर ई-इपिक डाउनलोडला क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथे डाउनलोड इलेक्ट्रॉनिक कॉपी ऑफ इपिक कार्ड, तर आय हॅव इपिक नंबर आणि दुसरा पर्याय आहे फ्रॉम रेफरन्स नंबर, इथे तुम्ही पाहू शकता. तर यापैकी आपल्याला जो आपल्याकडे आहे इपिक नंबर म्हणजे आपला मतदान कार्डवरला क्रमांक, अशा पद्धतीने क्रमांक इथे आपल्याला एंटर करायचा आहे. मित्रांनो, तुमच्याकडे जर इपिक नंबर नसेल, मतदानचा जो कार्ड क्रमांक आहे तो नसेल, तर तुम्हाला प्ले स्टोरवर यायचं आहे आणि इथे एक आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, वोटर हेल्पलाईन अशा पद्धतीचं आहे. इथे ओपन करायचं आहे आणि इथे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा इपिक क्रमांक, मतदान कार्ड क्रमांक शोधायचा आहे. तर कशा पद्धतीने शोधायचा, अशा पद्धतीने हे ॲप ओपन होईल. तर इथे पाहू शकता तुम्ही 3 नंबरचा ऑप्शन आहे डाउनलोड ई-इपिक, याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपण इथे 3 पर्यायानं हे डाउनलोड करू शकतो. तर पहिला पर्याय आहे यस आय हॅव इपिक नंबर, म्हणजे माझ्याकडे इपिक नंबर आहे, म्हणजे कार्ड क्रमांक आहे. त्यानंतर यस आय हॅव फ्रॉम रेफरन्स नंबर आणि तिसरा पर्याय आहे सर्च बाय डिटेल. तर आता आपल्याकडे काहीच नाही, पण सर्च बाय डिटेल म्हणजे आपलं नाव वगैरे टाकून आपण हे आपला कार्ड क्रमांक काढू शकतो, आपली डिटेल्स सगळी ही माहिती काढू शकतो. इथे बघा आता 4 पर्याय तुम्हाला दिसतील, सर्च बाय मोबाईल नंबर,
मोबाईल क्रमांक टाकून आपण आपली डिटेल्स सर्च करू शकतो. त्यानंतर QR कोड, सर्च बाय डिटेल आणि सर्च बाय एपिक नंबर. तर आपल्याला आता एपिक नंबर सर्च करायचा आहे. आपल्याकडे एपिक नंबर नाही, तर सर्च बाय डिटेलनं आपण हे करणार आहोत. कशा पद्धतीने करायचं इथे पाहू शकता 3 नंबरचं ऑप्शन आहे सर्च बाय डिटेल. तर इथे क्लिक करायचं आहे. इथे सर्च बाय डिटेलला क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे आपलं सुरुवातीचं नाव टाकायचं आहे, लास्ट नेम, रिलेटिव्ज नेम, रिलेटिव्ज सरनेम. आता कशा पद्धतीने टाकायचं हे बघा. या ठिकाणी मी इथे नाव टाकलेलं आहे. त्यानंतर सरनेम, त्यानंतर रिलेटिव्ज नेम टाकायचं आहे आणि रिलेटिव्हचं लास्ट नेम टाकायचं आहे, म्हणजे आपलं आडनाव रिलेटिव्हचं. आणि इथे एज टाकायचं आहे, तुमचं काय एज असेल म्हणजे वय, आणि मेल आहात फिमेल आहात काय जे असेल ते इथे करायचं आहे. तर अशा पद्धतीने केल्यानंतर खाली स्टेट सिलेक्ट करायचं आहे. ज्या स्टेटमध्ये आपण राहतो, तुम्ही राहता त्या स्टेट, नंतर डिस्ट्रिक्ट सर्च करायचं आहे ज्या जिल्ह्यामध्ये राहतो. त्यानंतर असेंब्ली म्हणजे तुमचा मतदारसंघ कोणता आहे तो मतदारसंघ इथे तुम्हाला सर्च करायचा आहे, शोधायचा आहे आणि शोधल्यानंतर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने मी इथे माझा मतदारसंघ शोधतो आहे. आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुमच्यासमोर तुमचं नाव दिसेल, तुमचं एज वय असेल, त्यानंतर पॅरेंट्स, तुमचा असेंब्ली कन्स्टिट्युन्सी, तुमचा मतदारसंघ काय आहे, ही सर्व डिटेल आपल्याला इथे दिसेल. आणि आपला सर्वात महत्त्वाचा आपल्याला हा जो एपिक नंबर आहे तो एपिक नंबर आपल्याला इथे दिसेल. अशा पद्धतीने हा एपिक नंबर तुम्ही सर्च करू शकता. तुमच्या यादीमधला क्रमांक किती आहे, पार्ट नंबर काय आहे, हे सर्व माहिती तुम्हाला इथे दिसेल. आता एपिक नंबर सर्च केल्यानंतर तुम्ही तुमचं हे जे कार्ड आहे मतदान कार्ड हे अगदी 2 मिनटामध्ये आणि फ्रीमध्ये आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता. इथे एपिक नंबर एंटर केल्यानंतर आपलं स्टेट कोणतं आहे ते स्टेट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि सर्चला क्लिक करायचं आहे. सर्चला क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता सर्व डिटेल्स आपली इथे तुम्हाला दिसेल. आपलं नाव दिसेल, स्टेट, रिलेशन नेम, मोबाईल क्रमांक, ईमेल आय डी, ईमेल आय डी. त्यानंतर खालच्या बाजूला आहे बघा सेंड OTPला क्लिक करायचं आहे. सेंड OTPला क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर OTP येईल 6 अंकाचा आणि तो OTP आपल्याला इथे एंटर करायचा आहे. अशा पद्धतीने OTP येईल, तो OTP इथं कॉपी करायचा आणि एंटर करायचा आणि व्हेरीफायला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर OTP व्हेरिफिकेशन डन सक्सेसफुली, डाउनलोड एपिक. तर इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक PDF तुमच्यासमोर डाउनलोड होईल, तुम्ही पाहू शकता. ही प्रोसेस आपण अगदी लाईव्ह करून दाखवलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा, जेणेकरून येणारी नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वप्रथम मिळत राहील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.